नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. प्राचीन भारतामध्ये नागार्जुन नावाचे एक महान रसायनशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका मदतनीसाची, सहाय्यकाची गरज होती. 2 तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यांनी दोघात एक पदार्थ दिला आणि त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. 3 दिवसाचा अवधीसुद्धा दिला. मग काय दोघे उत्साहानं कामाला लागले. 3 दिवसांनी ते परत आले. आचार्यांनी विचारलं, कामात काही अडचणी तर आल्या नाहीत ना? पहिला अभिमानानं म्हणाला, आईला ताप होता, वडील पोटदुखीने हैराण झाले होते, भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही आणि हे रसायन करून आणलं. दुसरा म्हणाला, आचार्य क्षमा असावी, मी घरी जात असताना एक वृद्ध रुग्ण दिसला, निर्धनही होता. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात खूप वेळ गेला आणि त्यामुळं आपण दिलेलं काम मी करू शकलो नाही. कृपा करून आणखीन 2 दिवसाचा अवधी मला द्या. आता प्रश्न पडला असेल ना की आचार्यांनी कोणाची निवड केली? की काहीही झालेलं असताना आपल्याला नेमून दिलेलं काम आपण पूर्ण करणं हे महत्त्वाचं समजून एकानं आचार्यांनी दिलेलं काम पूर्ण केलं आणि दुसऱ्यानं त्या वृद्ध रुग्णाची गरज जाणून आचार्यांनी दिलेलं काम बाजूला ठेवलं आणि त्या वृद्ध रुग्णाची मदत केली. यापैकी आचार्यांनी कोणाची निवड केली असेल बरं? अर्थातच आचार्यांनी दुसऱ्या सहाय्यकाची निवड केली. आणि ती का केली त्यासाठी त्यांनी स्पष्टीकरणही दिलं. ते म्हणाले, या रसायनशास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे. समाजविन्मुख ज्ञानाचा उपयोग काय? म्हणजेच श्रोते हो, आपल्या ज्ञानाचा, आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाला जर झाला, आपण त्यातून समाजासाठी काही करू शकलो, तर खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षणाचा उपयोग झाला असं म्हणायला लागेल. कारण आपल्यासाठी तर आपण प्रत्येकजणच शिकतो, स्वतःसाठी, कुटुंबासाठी तर प्रत्येकजण जगतो. पण आपल्या शिक्षणाच्या आधारे आपण केलेली समाजाची सेवा म्हणजेच आपल्या शिक्षणाचं हे सुयोग्य फलित असतं असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.